वरती वरती कपाळावर. हा होते, सर्दी होते होते. व्हेरी गुड. घे पूर्ण तोंड घालायचं. घे घे घे. मूर्ख, मरू का आता याच्यात मी? आता नको. जा त्या सिनियर डोकेदुखीला घेऊन ये जा. ज्युनियर कोण? जाता जाता आरशात बघ. तारीण ताई, तारीण ताई या. ताई ताई बघा. डायरेक्ट ताई. हो ताई, तुम्ही ताई आहात. ताई बघा हिची काय अवस्था झाली आहे. काय होतं ईशा? सर्दी झाली आहे तिला. सकाळपासून नाक गळतंय तिचं. अगं पण कशी काय झाली सर्दी? मोठ्या सुनबाई, अहो सर्दी आहे ती कशीही होऊ शकते. पण आता तुम्ही मोठ्या सुनबाई आहात ना, मग तुम्ही हिची काळजी घ्या. तिला बघा, काही औषध हवंय का, डॉक्टरांकडे न्या. डॉक्टर? आय हेट डॉक्टर निशी. म्हणजे डॉक्टरांचीच तशी काही गरज नाहीये. तुला तर औषधं माहितीच असतील ना. तू बघ काहीतरी काळजी घे हा तिची. ठीक आहे, मी एक काम करते, डॉक्टरांशी बोलते, त्यांना विचारून तुला गोळ्या देते आणि मग मी निघते. मला जरा बाहेर जायचंय. अच्छा, बाहेर? हो, बाहेर जायचंय जरा. मी औषध घेऊन येते. आलेच. गुड ऍक्टिंग. बिचारी कर कर अजून कर. बिचारी बिचारी. घे. काय आहे? आय एम नॉट गोना टेक दिस. अगं हे औषध आहे, ते असं श्वासाबरोबर ओढून घ्यायचं असतं. ओढ. याचा वास इथूनच इतका घाणेरडा येतो आणि तू मला सांगतेस की एवढा डेंजर वास आहे? हे घे. हा, तपकीर म्हणतात ह्याला. आता थोड्या वेळात तुझी सर्दी, पडसं, पित्त जे काही असेल ना ते सगळं बाहेर पडेल. आजीनी सांगितलेला उपाय हा. हा बर्फ असा डायरेक्ट तोंडाला लावला, खाल्ला तर सर्दी होणारच ना. नाही, मान्य आहे मला उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून गरम होत असेल तुम्हाला, पण म्हणून त्याच्यावर हा पर्याय नाही, हो की नाही? पण आता काळजी करू नका, आता व्यवस्थित मोकळ्या व्हाल तुम्ही. मी येऊ? अरे 1 मंथ अॅनिव्हर्सरी सुद्धा किती स्पेशल होऊ शकते हे केदार जिजूकडनं शिकायला पाहिजे. अरे किती सगळं मस्त प्लॅन केलंय त्याने. आणि इम्पॉर्टंट म्हणजे ताईला यातलं काहीच माहिती नाहीये. आणि मी दिलेला कोलाज. अरे देणार आहे रे, पण सगळ्यात आधी जिजूचं सरप्राईज. थँक गॉड. का? नाही म्हणजे त्यांचा स्पेशल डे ना, मग त्यांचा रोमॅन्स आधी होऊन जाऊ दे, मग बाकीचे गिफ्ट वगैरे.